मित्रांनो, रामकृष्ण हरी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या घराबद्दल कंप्लीट माहिती तुम्हाला भेटल. चहा झालाय बघा आताच. बायको, दादू, सागर गेला शाळेमध्ये. हे खारोड्या कुरड्या चालू आहे. तर तुम्हाला सांगतो मी, छत्रपती संभाजीनगर रांजणगाव. तर हा जे आहे ना, हा रस्ता आहे ना, हा रस्ता 20 फुटाचा आहे. आणि याच्या समोर एक असा आडवा रस्ता आहे, तो म्हणजे 15 फुटाचा आहे. ठीक आहे. हा 20 आणि हा 15. आणि आपला एल कॉर्नर आहे. खाली 2 रूम आहेत. खालच्या रूमा 2 क्लिअर आहेत. आणि ही वरची रूम आहे का, ही पत्रा वगैरे टाकलेत वरून. इथं पण बरंच बांधकाम झाले. या रूमचं प्लास्टर बाकी आहे, खिडकी बाकी आहे. इकडं दरवाजा ठेवला, हा दरवाजा पण बाकी आहे. आणि खाली आम्ही पहिले काय करत होतो माहिती आहे का, आम्ही खाली स्वयंपाक बनवत होतो, पण खाली खूप अडचण होत होती. त्याच्यामुळं मग बायको म्हणाले आपण वरती स्वयंपाक बनवू थोडे दिवस, खालचं किचन वगैरे क्लिअर होईपर्यंत. तर मग म्हणलं ठीक आहे, तुझ्या मनावर चल, काय अडचण नाही. तर बघा, पत्र पण आज एवढं काय फिट केले नाही, तर फिट करायचे पत्र आहे. कारण का आता मे महिना लागणच आणि एप्रिल महिना चालू आहे. आज तुम्हाला सांगतो मी, 17 एप्रिल 2026 आजची तारीख. लवकरच पावसाळा पण चालू होईल, त्याच्यामुळं याची फिटिंग वगैरे करणं आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि हे जे आहे ना, इथं आहे ना, इथं पण पाणी पडतं असं पावसाळ्यामध्ये. तर इथं तर काहीतरी करणं आहे आम्हाला. या एवढ्या एरियामध्ये आहे ना, या एवढ्या एरियामध्ये काहीतरी करायचं आहे. कारण का खाली पायऱ्यावरती पाणी जाऊ नये वगैरे. ठीक आहे. लवकरात बोल. सायकल दाखवायची. तू काम कर, जाय असं आणि इकडून सायकल घेऊन ये. हा एक चक्कर बी मार, मग दाखवू आपण सायकल नवीन आणलेली. ठीक आहे. तर आहे ना, थोडंसं इथं छपरी वगैरे काय असं टाईपचं बनवायचं आहे. बघू आता, नंतर तुम्हाला कळणच. आणि 300 स्क्वेअर फूट आहे हा. असा लांबीला 30 आहे आणि रुंदी 10 फूट आहे. म्हणजे 10 बाय 30 असा प्लॉट आहे आपला. खाली 2 रूमा क्लिअर आहेत. वरच्या बघा तुम्ही, आता काम बाकी आहे वरच्या रूमचं. आज ना उद्या ते पण क्लिअर करायचं आहे आपल्याला थोड्या दिवसानंतर. बाकी सध्या आता चॅलेंज चालू आहे. 12 ज्योतिर्लिंग चालू आहे, त्याच्यामुळं पैसे तिकडे जास्त लागायले. तर त्याच्यामुळं काय घराचं काम कुठलं होणार नाही. पण 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम झाल्यानंतर लगेच हा आपल्याला स्लॅबचं काम, मला असं वाटायला, मी हातामध्ये घेईल. स्लॅब, प्लास्टर, तुमचं खिडकी, दरवाजा, हे सर्व काम असं मला वाटतं 1-2 वर्षामध्ये हातामध्ये घेईल मी. ते तुम्हाला पुढं कळणच. बायको म्हणाली कसे ब्लॉग बनवताय, मला थोडं शिकवा. म्हणलं तेव्हा चलो मेरी जान, कुछ नया करना है. 2027 में कुछ नया करना है. हर साल कुछ नया करते रहना है. बघा आपल्या इकडे वातावरण कसं आहे. नारळाची बाग आहे समोर. दादू आला का रे? चलिए. हे जांभळाचं झाड आहे बघा, जांभूळ लागतात आता 1-2 वर्षामध्ये. हा इकडे आण, दाखव चक्कर मारून. चल. आणि कितीला आणली सायकल ते बी सांग. कितीला आणली? इकडे वर बघ. 7.5. खोटं बोलायलास? इकडे जाऊन दाखव. इकडे लवकर ये. आला का? अरे ब्लॉग चालू आहे, ब्लॉग मध्ये बोलावंच लागतं. लोक थांब. सांगा, सायकल बद्दल माहिती सांग थोडी. सायकल बद्दल माहिती सांग, कशी वाटली तुला? कशी सायकल चालवायला? हा, शॉकअप, डिस्क ब्रेक. 6,500 रुपये लागले सायकलला. हा, 7.5 नाही रे, 6.5. हे बघ, कुत्रा आलं बघ, लक्या आलं. 6.5 रे, 7.5 नाही. आणि पंप दिल्यासोबत एक 300-350 रुपयाचा पंपच आहे हा. पंप फ्रीमध्ये दिला आहे. आणि लॉक दिलं आहे, एक भारीवालं लॉक दिलं आहे. आणि एक घंटी टाकून दिली त्यांनी. सायकल एकदम जबरदस्त आहे. सागरला खूप आवडली. आणि तिचं काय चालू आहे, शुभांगी बायकोचं काय चालू आहे काय माहिती. सकाळ प्राऊड फील. रामकृष्ण हरी, गुड मॉर्निंग, हर हर महादेव मित्रांनो.
आता हळूहळू आम्ही चांगले ब्लॉग बनवणार आहोत. काय करायली का ते? खडू लावलोय मुंग्या. लय मुंग्या झाल्यात. काय मुंगी नुसती धार लागली सगळ्या मुंग्या. अरे मुंग्या होणारच ना. काच्या मुंग्या होणार? मग घरामध्ये एवढी बाई जर गोड असल्यावर मुंग्या होणार नाही तर राहीन का? हा किती आहेस गोड ग तू? काय नाही हा तिखट आहे. आले गोड आहेस खरंच. कायच्या नजरात रुततो अशी टच कांदे याच्यासारखी रुततोच मी. आज कचकच खाऊनच घेतो तिला. बोलू दे नाही. तू तोंड दाबूनच मारून टाकतो. मारू कधीतरी मरणच आहे एकदा. मरणे से क्या गम. रुततोच ना मला टच. सर का काय भाजी काय बनवणार आहेस? आज काहीच नाही माहिती. सांग की काय बनवणार आहेस? जेवायला आहे आज. सांग ना काय म्हणलं काय बनवायचं म्हणून. प्लॅन काय आजचा? बदललं की सगळ्या घरांना नको मारू ते. हे काय आहे सगळे. जाऊ दे काय होत नाही राहू दे. साफ करून घ्यावं लागेल. मग अगं इथं नको मारू ते कुरड्या ते भरून ठेव पहिलं. ठीक आहे. चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा. आणि पहा आमच्या घराबद्दल थोडीशी आज माहिती दिलेली आहे तुम्हाला. छत्रपती संभाजीनगर रांजणगाव 10 ते 12 वर्ष झाला आम्ही इथं MIDC मध्ये राहतो. इथं व्यवसाय पण बऱ्यापैकी चालतो. कंपनी एरिया असल्यामुळं सगळे लोक बाहेरचे आहेत. धंदा वगैरे मस्त चालतो इथं. बाकी कंपनीत तुम्हाला काम करायचं असेल तरी पण खूप तुम्ही येऊ शकता. कारण का MIDC मध्ये इथं कंपन्या असल्यामुळं प्रत्येकाच्या हाताला काम आहे. 15-16,000 20,000पर्यंत तुम्हाला पगार भेटेल. आणि हे कशाला पातेला अजून हे केलं का तू? झालं नाही का तू कुरड्या अजून घालणं? झालं नाही अजून करणार आहेस? चला ठीक आहे. आज आमोशा आहे उद्या घालणार. आज आमोशा आहे का? आज नाही जमत का? ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला आता चिप्स वगैरे बनवायचे त्याचे पण व्हिडिओ टाकणार आहोत चॅनलवरती आपल्या. चिप्स आजच बनवणार होती हां पण आमोशा चला ठीक आहे. नियोजन आता दुकानला वाजायचे. आता सकाळचे मला वाटतं 7:30 वाजत असतात. 8 वाजत असतील. नाही नेऊन 7:45 झाले असेल. हे बघा सूर्य वगैरे मस्तपैकी निघाला आहे. भारी खूप छान वातावरण झाले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपण आपला डेली ब्लॉगिंग चालू आहे त्याच्यामुळं आपण रोज काही ना काही टाकत असतो. त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू सो मच.